बातमी दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईत रशियाने भारताला पाठिंबा दिला आहे। दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा असल्याचं पुतिन यांनी स्पष्ट केलं। पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामध्ये फोनवरून संवाद झाला आहे। युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताचा जुना मित्र रशिया पुन्हा एकदा मदतीला आलेला आहे। रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला। भारताच्या अतिरेक्यांविरोधातील लढ्याला रशियाचा पूर्ण पाठिंबा असल्याचं पुतिन यांनी म्हटलं। पुतिन यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे। पुतिन यांनी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्यांच्या प्रती संवेदना व्यक्त केली आहे। हल्ल्याच्या दोषींना आणि त्यांच्या समर्थकांना न्यायाच्या कक्षेत आणलं पाहिजे असंही पुतिन यांनी म्हटलं। दोन्ही देशांच्या दरम्यानच्या विशेष अधिकारप्राप्त संरक्षण संधीला मजबूती देण्याचं देखील दोन्ही देशांनी ठरवलेलं आहे। पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती पुतिन यांना 80व्या विजय दिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या। मोदींनी पुतिन यांना यावर्षीच्या वार्षिक शिखर संमेलनाचं निमंत्रण सुद्धा दिलं। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली आहे। 1971च्या युद्धातही रशिया भारताच्या बाजूने उभा राहिला होता। रशिया भारताच्या बाजूने आल्यामुळे पाकिस्तानला मोठा हादरा बसलाय। पाकिस्तानने रशियाला मदतीसाठी आवाहन केलं होतं, पण रशियाने पाकिस्तानचं आवाहन झिडकारत भारताला पाठिंबा दिला। युद्धजन्य परिस्थितीमध्ये रशियाचा भारताला पाठिंबा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा विजय असल्याचं बोललं जातंय। रशियाने भारताला पाठिंबा दिल्यामुळे चीनलाही पाकिस्तानला पाठीशी घालताना विचार करावा लागेल।